लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. नीट परीक्षेतील पेपर फुटीमुळं विद्यार्थी आणि पालकांना काय किंमत मोजावी लागते त्याचं एक उदाहरण आहे लातूरमध्ये. आपण तेलंगी कुटुंबियांच्या घरी आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. खरं तर सलग 3 वर्ष तेलंगी कुटुंबातील हा मुलगा जो आहे तो परीक्षा देतो आहे आणि सातत्यानं तिन्ही वर्षी पेपर फुटीची प्रकरणं जी आहेत ती समोर आलेली आहेत किंवा गैरव्यवहाराची प्रकरणं समोर आलेली आहेत. त्यामुळे त्याचं नुकसान झालेलं आहे. सलग 8-8 तास अभ्यास करून देखील रिझल्ट मिळत नसल्यानं तो हताश झालेला होता आणि त्याच्या आरोग्यावर देखील परिणाम झालेला आहे. त्याचे पालक आपल्यासोबत आहेत. तुमचं नाव सांगा आणि काय परिस्थिती ओढवली निव्वळ नीट पेपरमुळं आणि अभ्यासाच्या ज्या तासा आहेत त्या वाढल्यामुळं. माझं नाव संतोष तेलंगे आहे. माझं एक छोटंसं दुकान आहे सर. माझा मुलगा 3 वर्षापासून नेटची तयारी करतो. बरं, मला ह्या नेटबद्दल आणि हे पेपर फोडण्याबद्दल माझ्या मुलाला एक अशी मोठी किंमत मोजावी लागली की ती माझ्या आयुष्यात कधीच भरून येणार नाही. आज माझ्या मुलाची 10-10, 12-12 तास अभ्यास करण्याच्या नादामध्ये त्यानं पाणी कमी पिल्यामुळे आज त्याची किडनी रिकामी झाली आहे सर. त्याचं मी ऑपरेशन करून आणलं. मला एवढं दुःख आहे सर की मी आज मला काहीच बोलायला सुधरत नाही आहे. ह्याचे मोबदला कोण भरून देणार आहे? आमच्यासारख्या ज्या गरिबाच्या लेकरानं करतच जायचं आणि मोठ्याने ह्याचा फायदा उचलायचा. मग आज माझं लेकरू 10-10 तास एका जागी बसून अभ्यास केलेला आहे. दरवर्षी त्याला 400-450च्या पुढं मार्क यायचे. हे पेपरबाजी अशी फुटायची. आम्ही जास्त काही गव्हर्नमेंटची आशा केली. आम्ही सीमेला बी लागलं तर आम्ही समाधान होतो. पण कसं लागणार? काय त्याच्यामध्ये सांगा ना. असं तुम्ही तर दरवेळेस पेपर फोडत चाललात. आमचे लेकरं असंच मरून जातील. माझंच नाही, असे अनेक पालक असतील की त्यांचे लेकरांचे मेंटली प्रॉब्लेमसुद्धा झालेत. आज तुम्ही गव्हर्नमेंट त्याचं आज मग त्याच्या मुलाची आज त्याचं ऑपरेशन करून आणलं तर बी तो जिद्द सोडला नाही. कालच्या वेळेस तो परीक्षा दिला त्यानं पुस्तकसुद्धा पान कधी उघडून पाहिलं नाही. तर बी मी पप्पा किती माझ्या लक्षात राहिलं 3 वर्षाचा अभ्यास करून हे पाहण्यासाठी त्यानं परीक्षा दिला. त्याचं 5 जानेवारीला ऑपरेशन झालेलं आहे. किडनी ट्रान्सप्लांट केलेली पाळी मला यावं लागली. ह्याच्यावर मला माझ्या नशिबात मोठं दुःख का राहणार आहे सांगा. आणि हे ज्या मी सरकारला विचारतो आणि सरकारनं माझ्या लेकरापैकी का देऊ शकतं आता सरकार? अपंगत्वाचं प्रमाणपत्र द्यावं लागेल सरकारला. कारण एखाद्या आंधळ्याला तुम्ही देऊ शकता. कुणाचं पाय मोडला असलं तर त्याला अपंगत्व देऊ शकता. मग माझ्या मुलाची आज जिंदगी बरबाद आहे. काय कारण तर या नेटमुळं. आणि 3 वेळेस नेटचा पेपर फुटला सर. 3 वेळेस. आणि माझा मुलगा अभ्यासाच्या नादी लागून त्यानं पाण्याकडं लक्ष दिलं नाही. आज त्याची जिंदगी खराब करून घेतला. बघा ही अवस्था आहे. जिद्दीनं पेटलेले विद्यार्थी जे आहेत ते सलग 8-8, 10-10 तास अभ्यास करतात. आपण त्याची खुर्ची दाखवणार आहोत. ही त्याच्या अभ्यासाची रूम आहे. ह्या खुर्चीवर अभ्यास करून ह्या खुर्चीला अक्षरशः घट्टे पडलेले आहेत. आणि ही खुर्ची साक्षीदार आहे त्याच्या अभ्यासाची. सलग 3 वर्ष सलग 3 वर्ष जे आहेत ते त्यांनी अभ्यास केलेला आहे. ही पुस्तकाची रूम आहे त्याची. आणि नीटचा परीक्षा जी आहे नीटची त्यांनी सलग 3 वर्ष दिलेली आहे. आणि अभ्यास केल्यानंतर म्हणजे अभ्यास करताना त्यांनी स्वतःच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष दिलेलं आहे. दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यामुळे त्याला किडनी फेल्युअरचा त्रास झाला. आणि आता या तेलंगी कुटुंबियाने किडनीचं ट्रान्सप्लांट जे आहे ते केलेलं आहे. आणि तरी देखील अशा अवस्थेमध्ये देखील त्यांनी नीटची परीक्षा यावेळेला देखील दिलेली आहे. सलग 3दा परीक्षा दिली. हो. आणि सलग 3दा परीक्षा दिली. 3दा पण असं होतं की ठीक आहे गव्हर्नमेंट नाही सेमी गव्हर्नमेंटला तरी लागू. तरी पण मार्क घेतले. पण प्रत्येक वर्षी पेपर फुटल्यामुळे कट ऑफ जास्त गेला. जेव्हा 480, 490, 500 मार्काला सेमी गव्हर्नमेंटला लागायचा तेवढे पडूनही सेमी गव्हर्नमेंट पुरते मार्क नव्हते. मग शेवटी यावर्षी असं ठरवलं होतं की जाऊ द्या बाबा, पैसे गेले तर गेले, काय विकायचे ते विकू, प्रायव्हेटपर्यंत जाऊ. पण ते हेच अजून मग हेच निघालं. जिद्द सोडायची नाही, अजून तयारी करायची. आणखीन तयारी करणार मी. जितक्यांदा पेपर फोडतील मी तितक्यांदा पेपर देणार. लागणार नाही तो पण मी पेपर देणार. आणि एवढंच की फेक PWD सर्टिफिकेट दाखवून जर लोक लागत असतील तर ज्याचा खरा प्रॉब्लेम आहे त्याला काहीच काबर भेटत नाही. हा माझा प्रश्न आहे. म्हणजे किडनी फेल्युअर झाल्यानंतर अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. हां, भेटलं पाहिजे. आणि कारण आता माझं काय, माझी आज लाईफ टाईम गोळी आहे. लाईफ टाईम मला एकदा पण चुकली तर त्याची खूप मोठी किंमत भरावी लागणार आहे. मग ह्याच्यासाठी हे
प्रमाणे आदरपणाचा आहे ना. किती तास अभ्यास करायचा? मी सकाळी बसायचो 9ला ते 4ला उठायचो, जेवण करायचो आणि पुन्हा 5ला एकदा बसलं की मग रात्री 12पर्यंत. मध्ये एखादी तास डिनरसाठी उठला. पालकांचं वगैरे असं काही म्हणजे तुझ्यावर म्हणजे बर्डन होतं का किंवा आग्रह होता का की अभ्यास एवढे तास केला पाहिजे वगैरे? त्यांनी आजपर्यंत कसलंच माझ्यावर बर्डन टाकले नाहीत. मी 9वीपासून ठरवलं मला बनायचं. ते म्हणले तुला जिथं पाहिजे ॲडमिशन तिथं घेऊ म्हणले. आकाशला घेतलं, ॲलनला घेतलं, प्रत्येक जागी मी जिथं म्हणलं प्रत्येक शिक्षण मला नंबर 1चं त्याने दिले. पण त्याचा अर्थ काय, काही त्याचा परिणामच भेटला नाही ना. म्हणजे सतत पेपर फुटीचं प्रकरण जे नीटचं समोर येतं, वाईट वाटतं? वाईट वाटतं खूप. कारण जे खरं करायलेत ते मागे राहिलेत आणि जे काहीच करणार ते डायरेक्ट पैसे दिलेत पेपर भेटायला त्यांना. मग आपण काय समजायचं हे? उद्या पेपर फोडणाऱ्यांनी एवढं तरी लक्षात घ्यावं की उद्या ते ज्या डॉक्टरकडे जाणार आहेत ते पण असाच लीगचा डॉक्टर असणार आहे. मग तेच त्यांनाच त्यांचे कर्म भेटणार आहेत वापस येऊन. नीट परीक्षेसाठी विद्यार्थी आणि पालक किती परिश्रम घेतात, मेहनत घेतात ह्याचं हे उदाहरण आहे. आणि जिद्द कायम आहे. किडनी फेल्यूर झाली, ट्रान्सप्लांट झाली तरी देखील नीटची परीक्षा देणार आणि डॉक्टर होणार त्याची अशी अपेक्षा आहे, जिद्द आहे. हे बघा, ही दवाखान्याच्या सगळ्या फाईल्स आहेत आणि अत्यंत कष्टातून परिश्रमातून हे कुटुंब जे आहे ते पुढं जातं आहे. एकुलता एक मुलगा आहे आणि या नीट परीक्षेच्या संदर्भाने अभ्यास केल्यानंतर किंवा सलग अभ्यास केल्यानंतर तासनतास अभ्यास केल्यानंतर त्याला हा आजार जडला. मला सांगा, काय मागणी आहे सरकारकडं? माझ्याकडे सरकारकडे एकच मागणी आहे की माझ्या मुलाचं काय आता जिंदगीवर सरकारनं काहीतरी त्याला दया करा. आम्ही राहतो का ना त्याला पुन्हा काय त्याचं लाईफ काय त्याचं. मग त्याच्यापैकी त्याला त्यांनी प्रमाणपत्र द्यावं काय. कारण नेटमुळं झालं हे तर सिद्ध झालं. आता नेटचा अभ्यास केल्यामुळं झालं हे तर सिद्ध झालं. हां, आणि माझा मुलगा 400पर्यंत 500पर्यंत बी जाऊन लागला नाही. म्हणजे ह्याचा अर्थ हे पेपरबाजी. आणि 3 वेळेस फुटलं आहे. पहा तुम्ही, 3 वेळेस पेपर फुटला आहे का नाही त्यानं परीक्षा देऊ लागल्यापासून. मग कसं लागलं माझं लेकरू सांगा. आणि लेकरू किती अभ्यास करा. आज त्यानं अजूनसुद्धा जिद्द सोडली नाही की आज त्यानं मरायच्या तयारीतून बी आणलं तर बी मी म्हणलं त्याला, बाबा तू काहीतरी करून खाशील, जाऊ दे. त्यानं म्हणते काय करू खाऊ पप्पा, का मला वजं उचलते आता का काय उचलते माझं. नीट पेपर फुटीचं हे वास्तव आहे आणि या कुटुंबाची अवस्था जी आहे ती गंभीर झालेली आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.